नमस्कार मित्रांनो. चुंबक जसे असते त्यात जसे दोन विरुद्ध पोल एकमेकांना अट्रॅक्ट करतात, तसे स्त्री आणि पुरुष हे भिन्नलिंगी व्यक्तिमत्व एकमेकांकडे आकर्षित होतात. मग एखादी स्त्री आवडली तर पुरुष तिला आपलेसे करून घेण्याकरिता जसे विविध गोष्टी करतो, तिच्या आवडी निवडी काय असतील ते विचारात घेतो, तसे स्त्रीही पुरुषाला आकर्षित करून घेण्यासाठी नाना तऱ्हेचे मार्ग अवलंबत असते. पुरुषांना आकर्षित करण्यासाठी स्त्रिया खरंच नाना तऱ्हेचे मार्ग अवलंबतात का? तर नक्कीच हो. कोणते मार्ग ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. स्त्री तिचे बाह्य सौंदर्यात कशी आकर्षता दिसेल याकडे लक्ष देते. जसे की स्त्रीचे सौंदर्य, रूप, तिची फिगर, केस, हलकासा मेकअप याकडे ती जास्त लक्ष देते, जेणेकरून उठावदार दिसेल, तिची फिगर आकर्षक दिसेल. तिची केस रचना, एखादी हलकीशी बट तिच्या सौंदर्यात भर घालेल. काजल घातलेले पाणीदार डोळे अजूनच मोह आणि परत परत नजरेत नजर घालून बघण्याची ओढ वाढवतील. एखादा सुवासिक परफ्यूम किंवा डिओ वापरेल, जेणेकरून वातावरण प्रसन्न होईल आणि फ्रेश वाटेल. स्वतः आणि त्यालाही तिचे आकर्षक आणि फिटिंग मधले कपडे, जेणेकरून ती अजूनच उठावदार दिसेल, याकडे ती नक्की लक्ष देते. ती ज्या पुरुष मित्र असेल, सहकारी असेल किंवा ओळखीचा जवळपास राहणारा, तर त्याचे लक्ष आपल्याकडे केंद्रित करण्याकरिता त्याच्या जवळच्या मैत्रिणी, मित्र यांच्या सोबत मैत्री वाढवेल. त्यातून त्याला भेटण्याची, बघण्याची, त्याच्यासोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या आवडीनिवडी, छंद लक्षात घेईल आणि त्या संदर्भात बोलणे किंवा तशा गोष्टी करील. वाढदिवस, काही खास सण वार तेव्हा नक्की शुभेच्छा देईल. काही खास पदार्थ स्वतः करून आणेल. त्यातून आवडी, खूप गोड बोलून विविध विषयावर खूप हेल्दी गप्पा आणि गप्पामधून वैचारिक तार्किक चर्चा वाढवेल, ज्यातून एकमेकांची अचाट बुद्धिमत्ता लक्षात येईल आणि ती बोलणे ही हवेहवेसे वाटेल. मानसिकदृष्ट्या छोट्या छोट्या भावना प्रसंगानुरूप जपण्याचा प्रयत्न करेल. कधी गोड बोलून तर कधी अधिकारवणीने एखादी गोष्ट हक्काने एकत्र किंवा ग्रुपने करण्यास सांगेल. जसे एखादा सिनेमा, पिकनिक प्लॅन करेल. वेळ प्रसंगी अभ्यास असेल, बाहेरची कामे असतील, घरात काही मदत, हॉस्पिटलमध्ये काही मदत, ऑफिस कामात मदत पाहिजे असेल तर अवजरून करेल, कारण त्यातून आपलेपणा वाढतो. काही वेळेस पुरुष आकर्षित होण्याकरिता स्त्रियांना जेव्हा लक्षात येते की तो बघत आहे आपल्याकडे, हे लक्षात आल्यावर त्याचे आकर्षण अजून वाढवण्यासाठी मुद्दाम दुर्लक्ष करेल की तो पुरुष अजून तिच्या मागे जाईल किंवा तिच्या संपर्कात येण्याकरिता प्रयत्न करेल. त्याच्या घरचे असतील त्याच्या बरोबर चांगले संबंध प्रस्थापित करेल. त्यांना काही हवे नको बघेल. काही वेळेस आपल्या अभ्यास, ऑफिस काम, धाडसी कामे असतील, ॲडव्हेंचर असेल, ड्रायव्हिंग असेल, कम्प्युटर मास्टरी, एखाद्या विषयात एक्सपर्ट असेल, यातून स्त्री किती श्रेष्ठ आणि तिच्यात किती विविध गुण आहेत हे दर्शवित असते. आणि स्त्रीमधले विविध गुण हे सुद्धा पुरुषाला आकर्षित करतात. काही वेळेस मुद्देसूद वाद घालून ही तिच्यात जे कौशल्य आहे त्याची भुरळ पाडून आकर्षित करतात. मुळातच स्त्रीची नजर ही खूप तीक्ष्ण असते आणि कोण कुठल्या दृष्टिकोनातून बघते हे सहज लक्षात येते. त्यामुळे तिला जर एखादा पुरुष आवडला तर त्याला आकर्षित करण्यासाठी स्त्रिया खरंच नाना तऱ्हेचे मार्ग अवलंबतात. पण तसे सगळ्याच पुरुषांना आकर्षित करण्याकरिता फार कमी वेळा होतो. होते. काही वेळेस अशा स्त्रिया, मुली असतात की सगळ्यांचं पुरुषांना आपल्याकडे आकर्षित करून घेणाऱ्या, पण त्या त्यांच्यापेक्षा सर्व क्षेत्रात किती श्रेष्ठ आहेत हे दर्शवित असतात. किंवा कधी एखाद्या गोष्टीत सॉफ्ट कॉर्नर मिळवून त्या पुरुषांना आकर्षित करत असतात. पुरुषांना आकर्षित करण्यासाठी स्त्रिया खरंच
असे वेगवेगळे प्रकार करत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.